काही प्रेमकथा पूर्ण होतात, काही अपूर्ण राहतात आणि काही प्रेमकथा संपल्यानंतरही लोकांच्या मनात जिवंत राहतात. 10वी अ ही अशीच एक प्रेमकथा होती. गावाकडची शाळा, मैत्री, पहिलं प्रेम, स्वप्न आणि त्यासाठी केलेला संघर्ष अभ्या, केवडा आणि रेश्मा या तिघांनी आपल्याला फक्त प्रेम नाही दाखवलं, तर प्रेमासाठी किती सहन करावं लागतं हेही दाखवलं. कधी हसवलं तर कधी पुढच्या एपिसोडची रात्रभर वाट पाहायला लावली. प्रेम खरं असलं तरी परिस्थिती नेहमी साथ देत नाही आणि हेच 10वी अने आपल्याला शिकवलं. आजही अनेक जण विचारतात, अभ्याच्या मनात खरंच कोण होतं, केवडा की रेश्मा? उत्तर अजूनही प्रत्येकाच्या मनात वेगळं आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, 10वी अ संपली पण तिच्या आठवणी अजून संपलेल्या नाहीत. आता लवकरच येतेय 11A, नवीन वर्ग, नवीन वळणं आणि कदाचित काही जुन्या प्रेमकथांची उत्तरं. पण त्याआधी अभिजितच्या मनामध्ये कोण असेल, की रेश्मा की केवडा? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि 11वी अ च्या प्रत्येक भागाचा प्रेम म्हणजे फक्त कोणावर जीव लावणं नाही, तर त्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणं. प्रेमात शब्द कमी पडतात, पण भावना खूप काही सांगून जातात. 10वी अ ही गावाकडच्या मैत्री, प्रेम आणि विरहाची भावना दाखवणारी वेबसिरीज आहे. अनेक प्रेक्षकांना अभिजित, केवडा, रेश्मा, मध्या आणि किरण्या यांची पात्र खूप जवळची वाटली, कारण त्यांच्यात गावाकडचं साधं, खरं आणि मनाला भिडणारं आयुष्य दिसतं. अभिजित आणि केवड्याचं प्रेम हे या कथेतलं सर्वात सुंदर नातं वाटतं. दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करतात, स्वप्न पाहतात, एकमेकांची काळजी घेतात. त्यांच्या नजरेतून आणि छोट्या छोट्या क्षणांतून प्रेम व्यक्त होतं. गावातल्या प्रेमाची निरागसता त्यांच्या नात्यात दिसते. रेश्माचं अभिजितवर असलेलं वन साइड प्रेम मात्र मनाला खूप लागून जातं. ती अभिजितवर मनापासून प्रेम करते, पण अभिजितच्या मनात केवडा असते. रेश्मा तिच्या भावना कधी पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही. अभिजित आनंदात असला की तीही हसते, पण त्याचं प्रेम दुसऱ्यासाठी आहे हे जाणून ती आतून तुटत राहते. रेश्माची अवस्था अशी असते की ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याच्या आनंदासाठी स्वतःचं प्रेम गुपचूप मनातच दफन करावं लागलं. मध्या आणि किरण्या यांच्या मैत्रीमुळे कथेला हलके फुलके क्षण मिळतात, पण अभिजित, केवडा, रेश्मा यांचा प्रेम त्रिकोण मालिकेचा भावनिक भाग बनतो. सगळ्यात सॅड फिलिंग म्हणजे रेश्मा, कारण प्रेम मिळालं नाही तरी ती अभिजितचा द्वेष करत नाही, उलट त्याच्या आनंदासाठी स्वतःच्या भावना लपवते. त्यामुळे तिचं पात्र पाहताना अनेकांना डोळ्यात पाणी येतं. ओके, काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत, पण त्या आयुष्यभर आठवणीत राहतात. रेश्माचं प्रेम तसंच होतं. ब्रोकन हार्ट, मून. 10वी अ या लोकप्रिय वेबसिरीजला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता 10वी अ ची कथा संपली असली तरी प्रवास इथे थांबणार नाही, कारण 11वी ही नवी वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येत आहे. अभिजित, केवडा, रेश्मा, मध्या, किरण्या आणि त्यांच्या आयुष्यातील नव्या घडामोडी, नवीन स्वप्न, मैत्री, प्रेम आणि संघर्ष पाहण्यासाठी तयार रहा. त्यामुळे आमच्या मराठी क्रिएटर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 11वी लवकरच आपल्या सेवेत. राम राम. 10वी अ 11वी मराठी वेबसिरीज. इट्स मज्जा कमिंग सून.